आमदार म्हणून सुद्धा काम करत असताना एक महिला आमदार म्हणून सुद्धा काय चॅलेंजेस असतात असं वाटतं? राजकारण हे असं क्षेत्र आहे की फक्त काम करून सुद्धा होत नाही. आपण बघतोय बऱ्याच वेळेला असं होतं निवडणुकांमध्ये की ज्या गावामध्ये खूप चांगलं काम केलंय किंवा कधी नव्हे ते काम गेल्या 30-40 वर्षामध्ये झालं नव्हतं ते काम आपण केलंय, याचा अर्थ त्या गावामधले आपल्याला मतदान होईलच असं नाही. तेव्हाची अनसर्टनिटी. अनसर्टिनिटी आहे, तेव्हाचे इक्वेशन्स खूप वेगळे असतात. कोणाच्या अपेक्षा काय असतात, कोणाला काम पाहिजे, कोणाला लग्नामध्ये आलेलं पाहिजे, त्यांचे सावडणे असते. आमच्याकडे रक्षा विसर्जन चा कार्यक्रम असतो. तर कोणाला पर्सनल अटेन्शन पाहिजे, कुणाला विकास कामं पाहिजेत, कुणाला जस्ट आपला आमदार हा चालता बोलता फिरणार म्हणजे असा फिरणारा पाहिजे, सतत दिसणारा पाहिजे, काम काही नाही केलं तरी चालतं, फक्त गोड बोलणारा पाहिजे. प्रत्येकाला एक वेगवेगळ्या अपेक्षा असतात आपल्या लोकप्रतिनिधींकडनं. त्याच्यामुळे चॅलेंजिंग आहे, कारण कामाच्या बाबतीमध्ये तर कोणी हात धरू नाही शकत. मला पण म्हणजे मी सुद्धा कामालाच महत्व देते, परंतु कामाव्यतिरिक्तही काही लोकांना असं वाटतं की बाबा सहजच म्हणून त्या ठिकाणी जेवणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी ताईंनी केले पाहिजेत. ताईंनी म्हणजे आम्ही ताईंना बोलवतोय, ताईंनी वेळ दिला पाहिजे, जेवायला आलं पाहिजेत, सहज म्हणून असं कधीतरी बसलं पाहिजे. आता महिला पुरुष म्हटलं की थोडं लिमिटेशन्स महिलांना येतात. पुरुष आमदार कुठेही चौकामध्ये उभं राहू शकतो, कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती हात टाकून त्या ठिकाणी बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. महिलांना मात्र थोड्या लिमिटेशन्स असतात. त्या लिमिटेशन्स मध्येच त्या ठिकाणी काम करावं लागतं. ग्रामीण भागामध्ये तर प्रचंड अडचणी असतात. संध्याकाळला सगळेच नाही परंतु बरेचसे फोन कॉल्स हे सहज असतात. असे 4-5 जण बसलेले असतात. मग बघा मी ताईंना कसा फोन लावतो, फोन स्पीकरवरती असतो आणि मग उचलल्यानंतर काय नाही ते काय चालू आहे, जेवण झालं का, बस तुमची खुशाली विचारायची आणि मग तो फोन ठेवला जातो. सगळे अनुभव येतात. त्याच्यामुळे कधी कधी काही वेळेला माझे वडील असतात सोबत, आई वडील, तर माझे बाबा म्हणतात की रात्रीला तू कॉल घेत नको जाऊ. काही लोक नशेमध्ये असतात त्यातून ते फोन लावतात. परंतु कधी कधी असं होते की असं वाटतं एखादा व्यक्ती खरंच अडचणीत असेल आणि तो अडचणीत असेल म्हणून त्याला म्हणजे माझी गरज पडली असणार, तो फोन करतोय, असंही काही वेळेला होतं. पण काही अशा लोकांच्या मानसिकतेमुळे त्या ठिकाणी थोडं सावध पण राहावं लागतं किंवा काही लिमिटेशन सुद्धा आपल्याला ठेवावे लागतात. आता मला एक किस्सा आठवतो. रात्री एक दीड अडीच वाजले होते. मला एक असाच फोन आलेला. तो फोन कंटिन्युअसली एकदा दोनदा तीनदा, मी पण विचार केला, नंबर माझ्याकडे सेव्ह नव्हता, तर मी विचार केला, म्हटलं नक्कीच एवढ्या 2:30-3 वाजता काहीतरी इमर्जन्सी असणार, तो अडचणीत असणार, तर त्याला आपण तो फोन अटेंड केला पाहिजे. मग तो फोन अटेंड केल्यानंतर त्याने माझ्याकडे अशी मागणी केली की मी तुमच्याच मतदारसंघातला आहे, परंतु काही कामानिमित्त मी संभाजीनगरला गेलो होतो आणि संभाजीनगरवरनं पुन्हा धाडमध्ये येत असताना माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे. मला इथे इथे या पेट्रोल पंपवरती मी त्या ठिकाणी आहे, परंतु माझ्या गाडीमध्ये ते पेट्रोलच टाकत नाहीयेत. आणि ते संबंधित जे पेट्रोल पंप आहे ते रावसाहेब दानवे पाटील यांच्या मतदारसंघातला आहे आणि ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, तर तुम्ही त्यांना फोन करून सांगा आणि माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाका. मग मलाही थोडंसं वाटलं एवढ्या रात्री कसं कोणाला आता पुढे हे करणार. तरी मी त्या भागातले जे आमचे माझ्या परिचयाचे आहेत त्यांना फोन केला की असे असे माझ्या मतदारसंघातले आहेत आणि पेट्रोल नसल्यामुळे ते पुढचा प्रवास करू शकत नाहीये. तर मग त्यांचा जे पेट्रोल पंपचे जे मालक आहेत त्यांचा मला फोन आला की ताई ते संबंधित व्यक्ती अतिशय दारू पिलेले आहेत, ते गाडीच ड्राईव्ह करू शकत नाही आणि त्याच्यामुळे खरं त्यांच्या गाडीमध्ये आम्ही पेट्रोल टाकत नाही आहे. इव्हन त्यांची चाबी सुद्धा आम्ही काढून ठेवलेली आहे, त्यांना नीट चालता सुद्धा येत नाही. पण फोनवरती नाही कळत ना अशा गोष्टी आपल्याला, असेही काही फोन कॉल्स असतात. मग अशा वेळेला मात्र कधी कधी असं वाटतं बाबा जे सांगतात ते योग्यच सांगतायत.
पण अशा ह्या कॉल्समुळे मला असं वाटतं की जो ऍक्च्युअल ज्याला कधी गरज असेल किंवा काय हो, त्या माणसांचं नुकसान खरंय खरंय. खरं तर होत होते असतं होते किंवा त्याच्या कॉजला. होते होते. अगदी अगदी. आता कधी येतात ना फोन, ऍक्सिडेंट झालाय. आता मागे जेव्हा तो समृद्धीला ऍक्सिडेंट झाला होता 4-4:30 वाजता, तर तेव्हा मला फोन कॉल आला होता पहिला 4-4:15 वाजता, की समृद्धीवरती ऍक्सिडेंट झालाय आणि ती जी बस आहे ती पूर्ण जळून खाक झालेली आहे. तर तो फोन कॉल आम्ही घेतला आणि तिथे तत्काळ आपली मदत पोहोचली. परंतु मदत करण्यासारखं काही राहिलेलंच नव्हतं. ऍक्च्युली सगळं काही जळून खाक झालेलं होतं. पण नक्कीच लोकांनी थोडंसं जर का त्यांच्या भावनांवरती कंट्रोल केला तर मला असं वाटतं जेन्युइन लोकांच्या मदतीला आम्ही रात्री सुद्धा त्या ठिकाणी ही जी काही मदत तत्पर लागते तेव्हा राहू. तत्परतेने आम्हाला पण त्यांना मदत करता येईल.